आता वाटते खरेच महाराष्ट्र शासन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी जागे झाले. कारण कधी नव्हे ती एक योजना फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मुलांसाठी आणलेली आहे. 1ली ते 11वी आणि 11वी व 12वी यातील संपूर्ण शिक्षण फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मुलांसाठी टॅबद्वारे देण्यात येणार, तेही संपूर्णरित्या पैसे न घेता. अर्थात 11वी आणि 12वी त्यासाठी मदतनीस अंगणवाडी सेविका यांच्या मुलांनी जे कोर्स करावेत त्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत. कोर्स काय करावा, अटी काय असतील, त्यातील फायदे काय असतील, यातून निष्पन्न काय होणार, याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेऊया. परंतु प्रथम जो जी.आर. एकात्मिक बाल विकास विभागातर्फे आलेला आहे, संपूर्ण प्रथम तो जी.आर. आपण समजावून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच तो जी.आर. आपण प्रथम समजावून घेऊया. आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना व बायोजिस अँड स्माइलेस फाउंडेशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस ज्यांची स्वतःची मुली इयत्ता 4थी ते 12वी आणि 11वी व 12वी PCM, PCB, PCMB कॉमर्स वनली वर्गात शिकत आहेत व ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 4 लाखपेक्षा कमी आहे, अशा मुलांसाठी मोबाईल अथवा टॅबलेटद्वारे बायोजिस फॉर लर्निंग ऑनलाईन ट्यूशन प्रोग्राम 3 वर्षांकरिता मोफत स्वरूपात देण्याचा उपक्रम राबविण्याचे प्रस्ताव आहेत. याकरिता खालील माहिती आवश्यक आहे. कृपया सदर माहिती भरणे व सदर माहिती बरोबर भरली आहे याची खात्री करावी. सर्व माहिती इंग्लिशमध्ये भरावी. वर दर्शविल्याप्रमाणे निष्कर्ष पात्र होणारी एकापेक्षा जास्तीत जास्त मुले आणि मुली असल्यास प्रत्येकांसाठी स्वतंत्र एक फॉर्म भरावा. नक्कीच तुम्हाला लिंकची आवश्यकता असेल, परंतु फॉर्म कसा भरावा ते प्रथम पहावा. मी लिंक ओपन करतो आहे. संपूर्णरित्या लिंक ही ओपन झालेली आहे, पण या लिंकमधील फॉर्म भरण्या अगोदर विनंती एकच, जर काही अडचण असेल तर नक्कीच स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला दिसतो आहे त्यावर एक मेसेज पाठवा. नक्कीच एक कॉल सुद्धा करा. त्याबद्दल संपूर्णरित्या तुम्हाला माहिती देण्यात येईल. आणि अजून एक विनंती, जर अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला अशाच माहितीपर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि नक्कीच आवडला असेल तर इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर सुद्धा करा. पाहूया संपूर्ण फॉर्म हा कसा भरावायचा आहे तो. लिंक ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला येथे आपली ईमेल आपण येथे खून करू शकतो. इथे आपल्याला ईमेल आयडी हा बदलावा लागतो. हा ईमेल आयडी आपण आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये शोधू शकतो. पोषण ट्रॅकरमध्ये जर कसा शोधायचा असेल, जर तुम्हाला माहीत नसेल तर नक्कीच कमेंट करा. तुम्हाला कमेंटमधल्या उत्तरानंतर उत्तरादाखल तुम्हाला व्हिडिओ सुद्धा पाठवला जाईल किंवा कॉल केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती सुद्धा दिली जाईल. सध्या यात जो ईमेल आहे त्याच आधारे मी तुम्हाला संपूर्णरित्या माहिती दाखवत आहे. प्रथमरित्या आपल्याला येथे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचे संपूर्ण नाव टाकणे आहे. येथे आपण नाव टाकण्यानंतर आपल्याला अंगणवाडी केंद्राचे नाव टाकणे आहे. त्यानंतर आपल्याला बीडचे नाव टाकणे आहे. याच नंतर पुन्हा आपल्याला आपल्या प्रकल्पाचे नाव येथे टाकणे आहे. यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या जिल्ह्याचे नाव, आपल्या मुलाचे पूर्ण नाव, त्यानंतर खालच्या रीतीने असेच स्क्रॉप केल्यानंतर आपला मुलगा किंवा मुलगी हे सेट करणे आहे. त्यानंतर आपल्या मुलाची किंवा मुलीची जन्मतारीख, त्यानंतर आपल्या पालक म्हणजे मुलांच्या पालकांचा म्हणजेच आपला स्वतःचा मोबाईल नंबर आणि त्यानंतर आपल्या पालकांचा ईमेल आयडी सुद्धा येथे टाकणे आहे. हे टाकणे अति आवश्यक आहे.
त्यानंतर आपल्याला येथे श्रेणी म्हणजे शाळेमध्ये किंवा शाळेबाहेर जर मुलगा शिकत नसेल, मुलगी शिकत नसेल तरी सुद्धा आपण हा फॉर्म भरू शकतो। यामध्ये ती माहिती येथे आपल्याला भरणे आहे। याबद्दल सुद्धा काही अडचण असल्यास नक्की तुम्ही मला फोन करून विचारू शकतात। त्यानंतर आपले उत्पन्न किती आहे, नक्कीच आपला 4 लाखापेक्षा ते कमी टाकणे आहे आणि आपले उत्पन्न 4 लाखापेक्षा काय 2 लाखापर्यंत सुद्धा जात नाही हे मात्र नक्की आहे। त्यानंतर आपला घर क्रमांक जो सर्वांना माहीतच असतो, नसेल तर ग्रामपंचायत मधून तो आपण प्राप्त करू शकतो। त्यानंतर येथे आपल्याला आपल्या संपूर्णरित्या सदस्याचे नाव तुम्ही भरवा, ते भरणे आहे, तुम्ही ते भरू शकता। आणि त्यानंतर आपल्या गावाचे नाव, त्यानंतर आपले ब्लॉकचे नाव, म्हणजेच एक जिल्हा असेल तर जिल्हा किंवा जिल्ह्यातील जर आपण तालुक्यातले असतो तर ते अंगणवाडी सेविकांचा जो ब्लॉक असेल ते आपण येथे टाकू शकतो। त्यानंतर पूर्णरित्या येथे जिल्ह्याचे नाव झाल्यानंतर येथे राज्याचे नाव, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचा येथे पिन कोड असतो, आपण तो पिन कोड नंबर येथे टाकणे आहे। त्यानंतर येथे शाळेचे नाव आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, आपला पाल्य किंवा आपला मुलगा किंवा आपली मुलगी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेचा UDIC कोड जो असतो ते येथे टाकणे अति आवश्यक असते। तो एक टाकणे खूप महत्त्वाचे असते। शाळेचा ब्लॉक म्हणजे तो सुद्धा नक्कीच आपल्या एरियातीलच असेल, म्हणजे आपल्या तालुक्याचा असेल तो टाकणे अति आवश्यक। आणि शाळेचा जिल्हा बहुत करून आपल्या अंगणवाडी सेविका या बाहेर आपल्या बाळांना टाकत आहेत, त्यामुळे सर्व उत्तर हे अंगणवाडी सेविकांच्या स्वतःच्या टाकलेल्या माहितीप्रमाणेच असतात। त्यानंतर इथे आपल्याला एक ईमेल ID टाकायचा असतो। शाळेचा ईमेल ID नसेल तर नक्कीच त्या शाळेतील प्राचार्याचा ईमेल ID असेल तो सुद्धा आपल्याला टाकल्यास इथे चालतो। त्यानंतर मुलाचे नाव बोर्डात म्हणजेच राज्य मंडळ CBSE हा आपण आपल्या शिक्षकांना विचारून, मुलांच्या शिक्षकांना विचारून ते इथे टाकू शकतो। त्यानंतर सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे ते सुद्धा आपण त्या टाकणे आहे। आणि त्यानंतर आपण खालच्या रीतीने स्क्रोल केल्यानंतर येथे 11वी 12वी साठी भरावायचा फक्त फॉर्म आहे। 10वी पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा खालच्या रीतीचा फॉर्म नाही, हा फक्त 11वी आणि 12वी साठी अति महत्त्वाचा फॉर्म आहे। तेथेच आपण कोर्स कोणता घेतला आहे ते संपूर्णरित्या सिलेक्ट केले जाते। हा फॉर्म भरल्यानंतर आपला इथे सिलेक्ट करणे आहे। आपला संपूर्णरित्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID गेल्यानंतर आपला 2च दिवसात येथे मेसेज येणार आहे। हा फॉर्म भरणे अतिशय आवश्यक आहे। हाच महाराष्ट्र शासनाचा संपूर्णरित्या निर्णय आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। अडचण असल्यास नक्कीच नंबरवर संपर्क सुद्धा साधा। धन्यवाद।